नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग स्टार्ट होत आहे आपल्या मामाच्या घरातून, कारण की आज आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला। हे बघा आपले बॅग वगैरे पण रेडी आहे आणि ही माझ्या मम्मीची आई आहे, मतलब हिंदी में बताए तो मेरी नानी है ये। तर आज आपण चाललो आहे पंढरपूरला आणि आपली ट्रिप 4-5 गाड़ी चालू आवाज न करू ते हे आपले ज्ञानो आहे, ही त्यांची गाडी आहे। नाही फोटो भी काढून आपण पाय। ही एक गाडी आहे आणि एक गाडी आहे, दोन गाडी मध्ये जाणार आहे आपण। अब्दुल सत्तार साहेब आलेले आपले, त्यांचं इथं स्वागत होतंय। तर आता आपण आलेलो आहे राजूरच्या गणपतीला। पहिले इथून सुरुवात करू गणपतीच्या मंदिरापासून आणि मग पुढे जाऊ। जास्तच गर्दी झाली नाही का दादा? गर्दीमुळे टाइम लागू लागलेला आहे आम्हाला। मोरया वासुदेश्वर भगवान की जय। तर गाईस आता आपण आहे ना गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे। इथं खूप नॉइज होतंय, ब्लॉग नाही बनवता येते। तर गाइस फायनली आपले दर्शन वगैरे झालेले आहे। आता जाऊया आपण पुढं। हे बघा इतकं छान सीन आहे आणि मध्ये पण खूप छान वाटलं। गर्दी पण जास्त आहे आज चतुर्थी त्यामुळं। तर जाऊया आपण पुढं लवकर। तर गाइस हा आहे राजूरच्या गणपतीचा एंट्रन्स। तुम्ही बघू शकता एकदम छान वातावरण आहे आणि पाऊस पण येणार आहे वाटतं आता। मस्त वाटू लागलेले, पण हवा पण जास्त चालू आहे। तर गाईस आता आम्ही आलेलो आहे अंबडच्या देवीला। जाऊया मध्ये, खूपसे देव लागणार आहे आता आपल्याला रस्त्यामध्ये। खूप मज्जा येते, गाडीमध्ये पण गाणे वगैरे लावून डान्स ते करतात। तर गाईस हे मंदिर आहे अंबडच्या देवीचं। तर जाऊया आता मध्ये। तर आता दर्शन वगैरे झालेले आपले, जाऊया आता डबल दुसऱ्या देवाकडं। छान मंदिर आहे, शांत वातावरण आहे सगळीकडे। तर गाईस आता बसूया गाडीमध्ये,
जायचं आपल्याला तुळजापूरला. इथनं 200 किलोमीटर लांब आहे. जाऊ मग आपण जेवण करून घेऊ मग इथं. तर गाईज आता जेवण झालेलं आहे आपलं. सगळे येऊ लागले. आता जायचं आहे आपल्याला तुळजापूरला. तर गाईज तुळजापूरला जाताना आपल्याला हे देवस्थान लागलं होतं, मन्मथ स्वामी देवस्थान, कपिलधारा गावाचं नाव आहे. या जाऊया आता आपण मधी. तर गाईज हे ना महादेवाचं मंदिर आहे. जाऊया आता मधी आणि दाखवतो तुम्हाला पण. तर गाईज इकडे आहे ना वॉटरफॉल पण आहे. तर चला आपण पण बघूया जवळून जाऊन. खूप छान आहे गाईज. तर गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहे आता तुळजापूरला. 5-6 घंटे ड्राईव्ह करून आलेलो आहे आता इथं. जाऊ आता दर्शन घ्यायला. मधी कॅमेरा अलाउड आहे का नाही माहिती नाही, पण जर असला तर तुम्हाला पण दाखवन. तुम्हाला पण दाखवन जर तिथं कॅमेरा अलाउड असला तर. खूप मज्जा आली पण. तर हे मंदिराचं एंट्रन्स आहे. पण आता आवाज येतोय मध्ये, मी ब्लॉग नाही करू शकणार, पण तरी पण तुम्हाला दाखवून देतो एकदा. तर चला जाऊया मध्ये. तर गाईस तिथं पाणी पडत होतं नंदीच्या तोंडातून. तर जाऊया आता आपण मध्ये. आणि मध्ये ना कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी पण मी दाखवतो थोडंफार. आत्ताच ते गार्ड लोक सांगत होते कॅमेरा इज नॉट अलाउड. तर जाऊया आपण आता. बस ना. अरे बस. तर गाईस इतक्या चक्कर मारणे यावं लागतं, पण सध्याला बंद आहे. एकच राऊंड आहे, पण हे जास्त आहे थोडं खालीवर असं.
तर काहीच दर्शन वगैरे झालेले. आता आलो आम्ही बाहेर पण मूर्ती ठेवलेली, तिथं पण पाय पडून घेऊ आणि जाऊ मग. तर काहीच आता आपले दर्शन वगैरे झालेले आहे, आपले छानसे दर्शन झालेले आहे. आता आपण जाऊया पंढरपूरकडं आणि आज रात्री ड्राईव्ह करणार आहे मामा. चला जाऊया आपण. आणि ब्लॉग आजच एंड होणार आहे कारण की उद्याचा नवीन ब्लॉग येणार आहे. तर काहीच आता आपण थांबलेलो आहे जेवायला आणि हॉटेल कावेरीमध्ये थांबलेलो आहे. माहिती नाही कुठं येतं, म्हणजे मध्येच आहे रस्त्यामध्ये. मंदिराकडनं आलो, आता जेवण वगैरे करू मग जाऊ पुढं. तर काहीच आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे, पण इथं आहे ना पाऊस पण येतो आहे आणि लाईट पण गेलेली आहे, त्यामुळं खूपच त्रास होतो आहे. तर चला आता जाऊया आपण. आता जायचं आहे डायरेक्ट नॉनस्टॉप पंढरपूर हायवेनी. तर काहीच फायनली आपण पोहोचलेलो आहे पंढरपूरला. आता वाजलेले रात्रीचे 11. हो, आम्ही चाललेलो आहे आता झोपायला. आम्ही रूम केलेली आहे. तर आता ब्लॉगचा करतो एंड. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया गाईज उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये पंढरपूरच्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.